गणित एक ह्या प्रकरण 2 मध्ये वास्तव संख्या या प्रकरणामध्ये मागच्या तासिकेला आपण बघितलं संख्यांचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत त्या पद्धतीने आपण सगळं वर्गीकरण वगैरे बघितलेलं आहे. आता आपण बघणार आहोत की करणी करणी विषयी आपण माहिती घेणार आहोत. करणी काही चिन्ह सर्वांना तुम्हाला माहिती आहे. हे चिन्ह प्रत्येकाने माईक बंद करा. माईक बंद करा प्राची. माझ्याशी बोलायचं असेल किंवा मी प्रश्न विचारला तेव्हा माईक सुरू करा. बघा आता मी फळ्यावर हे करणी चिन्ह लिहिलेलं आहे. करणी म्हणजे जेव्हा तुम्ही 8वीला संख्येचं वर्गमूळ काढायचं हे चिन्ह आपण शिकलेलो आहोत. वर्गमूळ काढताना आपण कुठल्याही संख्येचं उदाहरणार्थ बघा आता जर मी 16 इथे लिहिलाय 16 कोणाचा वर्ग आहे बरं? 16 4चा वर्ग असतो. हा बरोबर. मग आपण त्याला अशी फोड करतो 4 गुणिले 4. मग आपण पुन्हा त्याचं या पद्धतीने लिहितो आणि त्याचा वर्ग आणि घन काढल्यावर त्याचं उत्तर 4. म्हणजे याला आपण कसं वाचतो 16 ही 4चे किंवा 16चं वर्गमूळ 4 आहे असं आपण वाचत असतो. त्या चिन्हाचा म्हणजे वर्गमुळाच्या चिन्हाचा करणीमध्ये आपण आता अभ्यास करणार. हे प्रत्येकाला माहितीये 8वीला शिकलेत बघा धन वर्गमूळ आणि ऋण वर्गमूळ आठवतंय. वर्गमूळ काढताना आपण असं चिन्ह लिहितो त्यालाच आपण आता करणी असं म्हणणार आहोत. परत एकदा लक्ष द्या वर्गमुळात 16 वर्गमुळाचं चिन्ह आहे 16. 16 आहे 4चा वर्ग म्हणून मी 4 गुणिले 4 लिहिले बरोबर 4चा वर्ग मग वर्ग आणि वर्गमुळाचं चिन्ह केलं राहिला 4. याला आपण कसं वाचतो 4चा वर्ग 16 आहे किंवा 16चं वर्गमूळ 4 आहे. आता आपल्याला सर्वांना 1 ते 10 संख्येचे वर्ग किंवा त्याच्या पुढचे पण सगळे वर्ग माहिती आहेत. पण अशा काही संख्या आहेत ज्या पूर्ण वर्ग संख्या नाहीयेत. उदाहरणार्थ 5. 5 हा कोणाचा वर्ग नाहीये. जसं 9 आहे 3चा वर्ग 9 आहे. 10 कोणाचा वर्ग आहे 10 कोणाचाच वर्ग नाहीये. तर अशा सर्वांना करणी चिन्हामध्ये मांडणी केली जाते. कळलं? आता आपण करणी म्हणजे काय ती व्याख्या बघूया. या चिन्हाला आता याच्या पुढे आपण म्हणणार आहोत करणी. पुस्तकं आणलेत का? पुस्तकं जर तुम्ही आणलेली असतील पान नंबर 26 वर करणी विषयी माहिती दिलेली आहे. याला आपण म्हणणार करणी. करणीची व्याख्या काय बघा जेव्हा एन आता याच्यामध्ये आपण कसं वाचणार ए ही करणीस्थ संख्या आहे एन ही कोटी आहे आणि एक्स ही त्याच्यामध्ये वर्गमूळ असणार आहे. त्या पद्धतीने आपण वाचन करणार. बर आता येईल बघा मी इकडे बघत होती म्हणून लक्ष द्या. आता हे जे चिन्ह चिन्ह दिसते प्रत्येकाला हा लक्ष द्या. आता वर्गमुळाच्या चिन्हामध्ये ए लिहिलेलं आहे. वर्गमुळाच्या बाहेर एन हे अक्षर आहे आणि बरोबर एक्स. याला कसं वाचायचं ए ही धनपरिमेय संख्या आहे. बघा ए ही धनपरिमेय. आता परिमेय संख्या वगैरे काय मी सर्व तुम्हाला मागच्या तासिकेला शिकवलेलं आहे. ए ही धनपरिमेय संख्या आहे आणि एन हे त्याचे एनवे मूळ. या संख्येचं एनवे मूळ एक्स आहे. ते पुन्हा मी अंकामध्ये तुम्हाला मांडून दाखवणार आहे. अगोदर आपण व्याख्या बघणार आहोत. काय सांगते मी ए ही धनपरिमेय संख्या आहे. एन हे त्याचं ए चे एनवे मूळ एक्स आहे असं वाचायचं. याला मूळ म्हणायचं. ए चे एनवे मूळ एक्स आहे तर याला आपण करणी असे म्हणणार आहोत. पुन्हा एकदा व्याख्येकडे लक्ष द्या. ए ही धनपरिमेय संख्या आहे. ए या संख्येचे एनवे मूळ एक्स आहे तर ती अपरिमेय संख्या पाहिजे. अपरिमेय संख्या असेल तर याला आपण करणी असे म्हणणार आहोत. करणी असे म्हटले जाते. ही करणीची व्याख्या आहे.
उदाहरणार्थ जेव्हा मी आता तुम्हाला अंक टाकून समजवते तेव्हा तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने समजेल. बघा 10, इथे मी 10 लिहिला, इथे 2. आता मी काय वाचणार? 10 ही. याला कसं वाचायचं? 10 ला काय म्हणायचं? कर्णिस्थ संख्या, कर्णीच्या आतमध्ये असणारी संख्या, कर्णिस्थ संख्या. हा जो 2 आहे त्याला म्हणायचं कर्णीची कोटी, कर्णीची कोटी. कोटी म्हणजे काय? घात. दोन ही या कर्णीची कोटी आहे. हो. आता परत आला होता का? 2 ही कर्णीची कोटी आहे. या पद्धतीने आपण त्याचं वाचन करत असतो. कसं? वर्गमुळाचं चिन्ह म्हणजे कर्णीचं चिन्ह आहे ते आतमध्ये, त्याचं वाचन करायचं. हेलो, हाँ बोलो। हाँ जी, जल्दी ख़त्म हो गया है, 3 हफ्ते में ख़त्म हो गया। जब 3-3 महीने तक चलता है। नहीं तो क्लियर हो गया। हाँ, आ रहे क्या आप? हाँ, नहीं नहीं अभी नहीं है। B1, हाँ हाँ। अच्छा ठीक है। एयरफोन निकाल, एयरफोन मैंने कभी पहना है। ठीक आहे. चला लक्ष द्या, आवाज येतोय माझा? हा, आता येतो? हो बाई. ओके, चला आपण जरा बघूया. आता इथे मी कर्णी चिन्ह लिहिलेलं आहे. कर्णी चिन्हाच्या आतमध्ये जी संख्या असते त्याला काय म्हणायचं? कर्णिस्थ संख्या. आणि जो बाहेर अंक असतो म्हणजे अगदी इथे कर्णी चिन्हाच्या जवळ अंक असतो त्याला काय म्हणायचं? कोटी. त्याला म्हणत असतो आपण कोटी. आता याचं कसं वाचणार? कर्णी चिन्हात 10 आणि 2 आहे त्याची कोटी. या पद्धतीने आपण कर्णीचं वाचन करत असतो. कळालं एवढं? हे कळालं? हा. आता बरेच वेळा तुम्हाला असा 2 दाखवला जाणार नाही. मग एक लक्ष द्या, जेव्हा कर्णी चिन्हाच्या बाहेर काहीच लिहिलेलं नसतं इथे, तर तिथे नेहमी 2 असतो. हा, कारण संख्येचं वर्गमूळ, वर्गमूळ म्हणजे 2 वेळा गुणाकार असतो, भागाकार असतो, म्हणून 2 हा नेहमीच असतो. मग याला 2 म्हणायचं. आता उदाहरणार्थ जर असं लिहिलेलं असेल 16, तर याची कोटी किती वाचाल बरं तुम्ही? कोटी किती आहे? याला म्हणायचं कोटी 3 आहे. हा, आणि जेव्हा दिसणार नाही असं दिसेल तेव्हा किती असते कोटी? 2. हे लक्षात ठेवा. याच्या पुढे आपल्याला त्या गोष्टी बघायच्या आहेत. आता आपण कर्णींच्या क्रिया बघूया. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सर्व क्रिया आपल्याला बघायच्या आहेत. आणि सजातीय करणी म्हणजे काय हा प्रकार आपल्याला बघायचा आहे. आता सजातीय करणी म्हणजे काय? आपण पहिल्या प्रकरणात बघितलं होतं समान संच. समान म्हणजे सारखेच असणारे. तसंच करणीमध्ये पण काय असतं? कर्णिस्थ संख्या सारखी सारखी असेल आणि कोटी पण सारखी असेल त्याला म्हटलं जातं सजातीय करणी. मी उदाहरण सांगते तुम्हाला. सजातीय करणी एकाच सारख्या. सजातीय करणी. सजातीय करणी म्हणजे
कर्णिस्थ संख्या सारखी पाहिजे. कर्णिस्थ संख्या व कोटी पण सारखी पाहिजे. कर्णिस्थ संख्या व कोटी समान असेल, समान असेल त्यांना सजातीय करणी म्हणतात. व्याख्या समजली? परत एकदा लक्ष द्या. कर्णिस्थ संख्या म्हणजे अशी आतमध्ये असणारी संख्या आणि कोटी म्हणजे इथे दिसणारी संख्या. ज्या वेगवेगळ्या कर्णींची कर्णिस्थ संख्या आणि कोटी समान असेल त्यांना सजातीय करणी असे म्हणतात. उदाहरण बघा, उदाहरण दाखवते मी तुम्हाला. बघा, हे दोन उदाहरणं मी तुमच्या समोर लिहिलेले आहेत. आता ही कोटी नाहीये बघा, कर्णी चिन्हाच्या पुढचा अंक आहे, तो अंक वेगळा असू शकतो. आणि कोटी, आता मी तुम्हाला सांगितलं, कर्णी चिन्हाच्या बाहेर जेव्हा कुठलाही अंक दिसत नाही तिथे अंक काय असतो? 2. म्हणजेच इथे 2 आहे. आता मला सांगा, कर्णिस्थ संख्या दोघांमध्ये किती आहे? 5. आणि कर्णीची कोटी किती आहे? 2. या पद्धतीने जर कर्णी तुम्हाला दिसत असतील तर त्याला आपण म्हणणार आहे सजातीय कर्णी. कळलं? ज्या कर्णींची कर्णिस्थ संख्या आणि कोटी म्हणजे इथे असणारा अंक, पुढे पण अंक आहे, त्याचं रूपांतरण कसं केलं जातं ते मी तुम्हाला पुढच्या उदाहरणात शिकवणार आहे. आता फक्त आपण सजातीय करणी म्हणजे काय हे बघत आहोत. कर्णिस्थ संख्या आणि कोटी समान असेल अशा करणीला सजातीय करणी असे म्हणतात. उदाहरण कळालं? आता आपण सराव संचाकडे जाऊया. सराव संचामध्ये कर्णींच्या क्रिया, करणी आहे की नाही, करणीची कोटी म्हणजे काय ते आपल्याला ओळखायचं आहे. आपण सराव संच 2.3 ला सुरुवात करत आहोत. पुस्तकं असतील तर पान नंबर 30 ओपन करा. पान नंबर 30 वर सराव संच दिलेला आहे. सराव संच 2.3. पहिलं उदाहरण आहे, पुढील कर्णींच्या कोटी सांगा. म्हणजे फक्त तुम्हाला कोटी ओळखायची आहे. कोटी सांगा. पहिलं उदाहरण आहे 7 आणि कर्णी चिन्हाच्या इथे आहे 3. कोटी किती येणार आहेत? कोटी म्हणजे काय मी सांगितलं तुम्हाला, आतमध्ये असणाऱ्याला कर्णिस्थ संख्या म्हणतात. कर्णी चिन्हाच्या अगदी जवळ बाहेर असतो त्याला म्हणतात कोटी. आता मला सांगा, इथे कोटी किती आहे? किती दिसते? 3. बरोबर, 3. म्हणून याची कोटी आहे 3 असं आपल्याला वाचायचंय. कळालं? पुढचं उदाहरण, कर्णी चिन्हात 12 आणि पुढे आहे 5. पुढे आहे कर्णी चिन्ह. आता याची कोटी किती येणार सांगा मला? कोटी, आता इथे कोटी दिसली पाहिजे. इथे कोटी दिसत नाहीये तुम्हाला. इथे अंक दिसतोय का? इथे अंक दिसतो नाही. मग जिथे अंक दिसत नाही कर्णी चिन्हाच्या अगदी जवळ, हा पुढे आहे, कर्णी चिन्हाच्या बाहेर आहे हा, इथे आपल्याला अंक दिसला पाहिजे. इथे दिसतोय का? नाही. मग जिथे अंक दिसत नाही कर्णी चिन्हाच्या तिथे नेहमी तिथे कोण असतो? 2. म्हणून या करणीची कोटी किती झाली? 2 असं वाचायचं. कळालं? जिथे दिसत नाही तिथे 2 आणि जिथे दिसतोय जो अंक लिहिलेला असतो ती सगळ्यांची कोटी येणार. त्या उदाहरणाची ती कोटी असते.
आता याच सांगा, कोटी किती आहे? किती दिसते कोटी? अगदी बरोबर. म्हणजे तुम्हाला ओळखता येऊ शकते, करता येईल ना? जिथे दिसत नाही तिथे काय घ्यायचा? 2. आणि बाकी सगळ्या ठिकाणी अंक दिलेलेच असतात कोटी म्हणजे. ओके. आता आपण पुढचं, आता याच्यात 5 उदाहरणं आहेत, 3 मी घेतलेत. आता पुढचा प्रकार बघूया आपण. आता काही लिहू नका, मी तुम्हाला नंतर व्हिडिओ पाठवेल तेव्हा लिहा. हा. दुसरं, पुढीलपैकी कोणत्या संख्या कर्णी आहेत? कोणत्या संख्या कर्णी आहेत ते सांगा. त्याच्यातलं पहिलं उदाहरण आहे, कर्णी चिन्हात 51 आणि कोटी आहे 3. आता ही कर्णी आहे की नाही ओळखायचंय. आता कर्णी आहे की नाही ते ओळखण्यासाठी सगळ्यात सोपं म्हणजे काय, विचार करायचा. 51 ही संख्या कोणाचा तिसरा घात आहे? आता इथे जो दिलेला असतो तो असतो घात. कोटी म्हणजे डोक्यावर असणारी संख्या. आता कसं वाचायचंय तुम्हाला, याचं वाचन कसं करायचंय? 51 हे कोणत्या संख्येचं तिसरं मूळ आहे हे आपल्याला बघायचं आहे. आहे का? जसं तुम्ही आता इथे उदाहरणार्थ बघा, 16 आहे. 16 कोणाचा वर्ग आहे? 4चा. मग तुम्ही त्याचं कर्णी चिन्ह घालवू शकता, तुम्ही त्याला 4 म्हणू शकतात. तसं मला सांगा, 51 कोणाचा तिसरा घात असेल तर ती कर्णी राहणार नाही. आता ही 16 कर्णी चिन्हात 2 जो आहे, कर्णी चिन्हात 16 आणि 2 ही आता कर्णी राहिली नाही, कर्णीचं चिन्ह निघून गेलं, कारण 16 हा 4चा वर्ग होता म्हणून कर्णी चिन्ह गेलं. तसंच आता हा जो 51 आहे कोणाचा तिसरा घात आहे का? तिसरा 17चा. 17च्या पाड्यात 17 त्रिक 51 येतो, पण 17 गुणिले 17 गुणिले 17 तर तो तिसरा घात होतो. तिसरा घात म्हणजे काय? संख्येचा घन. म्हणजे असं 17 गुणिले 17 गुणिले 17 या संख्येचा गुणाकार 51 येतो का? नाही. 17चा तिसरा घात 51 आहे, म्हणजे हे तिसरं मूळ नाहीये. तिसरं मूळ असं पाहिजे 3 वेळा त्याच संख्येचा गुणाकार आहे का? कोणत्या संख्येच्या याच्यात कोणाचा तिसरा घात 51 येतो का? नाही. म्हणजे ही कर्णी आहे. कळालं? कर्णी आहे. जर आला असता ना तो कोणाचा तरी तिसरा घात तर आपण म्हटलं असतं ती संख्या कर्णी नाही. पुन्हा एकदा लक्ष द्या, कसं करायचंय आपल्याला. 51 ही संख्या कोणत्या संख्येचं तिसरं मूळ आहे, जिचं कर्णी चिन्ह जातं? परिमेय संख्या नाहीच येत, असं कुठलीही संख्या नाहीये, म्हणून ही कर्णी आहे. कळालं का? कळालं हे तुम्हाला? हा. आता पुढचं उदाहरण घेते म्हणजे अजून व्यवस्थित कळेल. बघा, 16 ही संख्या कोणत्या संख्येचा चौथा घात, कितवा घात शोधायचा? चौथा घात. कोणत्या संख्येचा 4 वेळा गुणाकार केल्यावर 16 हे उत्तर येतं? कोणत्या संख्येचा येतो का? कोणत्या संख्येचा 4 वेळा गुणाकार? बघा, 2चं येतं. 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16. म्हणजेच 2चा चौथा घात काय आहे? 16 आहे. म्हणजेच आपण त्याला असं लिहू शकतो, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. बरोबर ना? 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16. बरोबर. चौथा घात हा 16 झाला आणि याच्यामध्ये मग तुम्ही उत्तर लिहू शकतात की हे उत्तर मिळतंय म्हणजे 2चा चौथा घात 16 आहे. 2चा चौथा घात 16 आहे. बरोबर ना? असंच लिहिणार आपण याला. 2चा चौथा घात 16 आहे
म्हणजेच याचं करणी चिन्ह जाणार, लोप होणार, म्हणून ही करणी नाही असं चिन्ह जायला पाहिजे, तर ती करणी राहणार नाही. सॉरी, करणी नाही. हा बरोबर आहे. कळलं? परत एकदा लक्ष द्या, या दोन उदाहरणांमध्ये काय फरक आहे. 51 कोणत्याच संख्येचा 3 वेळा गुणाकार नाही, म्हणून ते ही संख्या करणी आहे, कारण करणी चिन्ह गेलं नाही. पण या उदाहरणामध्ये आपल्याला काय बघायचंय, कोणत्या संख्येचा 4 वेळा त्याच संख्येचा त्याच संख्येशी 4 वेळा गुणाकार केल्यास 16 मिळतो. कोणाचा मिळतो? दोनाचा. दोनाचा चौथा घात 16 आहे. दोनाचा 4 वेळा गुणाकार केला ना, उत्तर 16 मिळतं. आता इथे करणी चिन्ह गेलं की नाही, म्हणून ही करणी नाही. करणी चिन्ह पाहिजेच आपल्याला, तर त्याला करणी म्हणायचं. हे चिन्ह खूप आवश्यक आहे करणी असण्यासाठी. जर हे चिन्ह गेलं तर त्याला म्हणायचं करणी नाही. कळाला का फरक? फरक कळाला का तुम्हाला? या पद्धतीने आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आता याचं सांगा मला, कणित संख्या 81 आणि कोटी 3 म्हणजे कसं ओळखायचं? कोणत्या संख्येचा 3 वेळा गुणाकार 81 आहे? कोणत्या संख्येचा 3 वेळा गुणाकार 81 आहे? 81 कोणाकोणाच्या पाड्यात येतो? 9च्या. बरोबर? 9 81. 9चा 2 वेळा गुणाकार केल्यावर 81 येतो. पण 3 वेळा गुणाकार पाहिजे मला. 3 वेळा आहे का? तर ती करणी नसणार. आणि जर नसेल, कुठल्याच संख्येचा 3 वेळा गुणाकार 81 येणारच नाही, तर आपण त्याला म्हणणार करणी आहे. आहे का? सांगा मला, करणी आहे की नाही? येतोय का? करणी आहे. आहे, कारण आपल्याला माहितीये 81 हा 9चा वर्ग आहे. बरोबर? आणि तिसरं येत नाही. जर 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 हा झाला 3चा घन. हा कोणाचाच घन नाहीये. ही संख्या कोणाचाच घन नाहीये, म्हणून ही संख्या करणी आहे. कळालं तुम्हाला? मग आपण पुढच्या प्रकाराकडे जाऊया. हा, आता आपण बघूया सजातीय करणी आहे की नाही ते ओळखायचं. तिसरा प्रकार, सजातीय की विजातीय आहे ते ओळखा. आता सजातीय म्हणजे मी तुम्हाला सांगितलं कसं ओळखायचं. सजातीय की विजातीय करणी आहे ते ओळखा. पहिलं उदाहरण आपण त्याच्यातलं बघूया. करणी चिन्हांक 52, 5 करणी चिन्ह 13. आता ही जी जोडी आहे त्याच्यामध्ये सजातीय की विजातीय, आता सजातीय विजातीय साठी 2 पाहिजेत आपल्याला, कारण जोडी असते ती. मग ते ओळखावं लागेल. आता आपल्याला कसं ओळखायचं? आपली सजातीयची अट काय आहे? कर्निस्थ संख्या सारखी पाहिजे. आता इथे 13 आहे, तो इथे 13 दिसतो का? दिसतोय का इथे 13? नाही. पण मला सांगा, 13च्या पाड्यात 52 येतो का? येतो. पण असं थोडीशी क्रिया करायची, त्या करणीला थोडस सोपं करायचं, म्हणजे त्याचं रूपांतरण करायचं. 13 मध्ये येतं, जर आलं तर ती सजातीय होईल, जर नाही आली तर नाही होणार. बघा आता आपण, मी काय करते, 52 13च्या पाड्यात केव्हा येतो बरं? 52 केव्हा येतो? 13. बरोबर. 13 गुणिले 4 13 52 येतात. आता याला मी थोडस बदलणार आहे. हा 13 आतमध्ये ठेवला. 4 कोणाचा वर्ग आहे बरं? 4 कोणाचा वर्ग आहे? 2चा. बरोबर ना? तो इथे बाहेर असा लिहायचा.
जी संख्या वर्ग आहे ते बाहेर लिहिताना तिचं वर्गमूळ लिहायचं. आता याचं रूपांतरण असं झालं 2 कर्णी चिन्हात 13 आणि याचं आणि दुसरी जोडी कोणती दिली आहे तुम्हाला 5 कर्णी चिन्हात 13 बरोबर. ही पहिली आहे आणि ही दुसरी आहे. तर आता मला सांगा ही आणि ही सजातीय आहे का? नीट बघा कसं ओळखायचं परत एकदा लक्ष द्या. वर्गमुळात 52 म्हणजे कर्णी चिन्हात 52 दिलेला आहे म्हणजे इथे किती आहे बरं 2 आहे बरोबर ना. जिथे दिसत नाही तिथे काय सांगितलं मी 2. हे झालं. आता इथे 13 होता म्हणून जर इथे 13 आणता आला तर आपण प्रयत्न करणार आहोत. 13च्या पाड्यात 52 ही संख्या 13 चोक 52 येतो म्हणून आपण तो केला त्या पद्धतीने 13 चोक 52. आता 4 कोणाचा वर्ग आहे? जर त्या संख्येमध्ये एखादी संख्या कोणाचा वर्ग येत असेल तर त्याला आपण बाहेर घ्यायचं. बाहेर घ्यायचं आणि फक्त त्याचं वर्गमूळ जे आहे ते लिहायचं. 4चं वर्गमूळ 2 होतं म्हणून मी बाहेर 2 लिहिला. कळाली ही स्टेप. आणि आतमध्ये फक्त 13 ठेवला. मग आता ही काय झाली 2 कर्णी चिन्हात 13 कर्णीची कोटी 2 आहे आणि ही काय आहे 5 कर्णी चिन्हात 13. तर आता याचा आणि याचा दोघांची तुलना तुम्हाला करायची आहे की कर्णिस्थ संख्या सारखी आहे आणि कोटी सारखी आहे का. आता मला सांगा याच्यामध्ये कर्णिस्थ संख्या कोणती आहे? कर्णिस्थ संख्या म्हणजे इथे असणारी संख्या किती आहे 13. इथे पण किती आहे 13 बरोबर. इथे किती आहे 2 आणि इथे किती आहे जिथे दिसत नाही तिथे किती असतो 2 बरोबर. आता बघा जर फक्त या अंकांना झाकलं आपण तर हे सारखं दिसतंय का तुम्हाला? बरोबर. म्हणजे ही करणी आणि ही करणी सारखीच आहे म्हणून मग ही जोडी कशी झाली सजातीय करणी झाली. कळालं का कसं ओळखणार आहात? परत एकदा लक्ष द्या उदाहरणाकडे थोडस वेगळं आहे. तुम्हाला दिलेलं आहे कर्णी चिन्हात 52 आणि दुसरं दिले 5 कर्णी चिन्हात 13. दोन्ही कर्णींची कोटी 2 आहे. जिथे नाहीये तिथे 2 असते नेहमी लक्षात ठेवा. जिथे असते तिथे दिलेलीच असते संख्या दिलेल्या आहेत. जिथे नाहीये तिथे नेहमी 2 असते. आता कर्णी चिन्हात 52चं थोडस सोपं रूप आपण करू शकत असू तर करायचं. 13च्या पाड्यात 52 येत असेल त्या पद्धतीने लिहायचा आणि दुसरी संख्या ही कोणाचा तरी वर्ग आला पाहिजे. मग मी 52ची अशी फोड केली 13 गुणिले 4 13 जोग 52 या पद्धतीने मांडणी केली. आता हा जो मला फक्त 13 पाहिजे होता मला हा 4 आतमध्ये नको मग मी त्याला बाहेर पाठवणार. बाहेर पाठवताना काय करायचं 4चं वर्गमूळ 2 असं लिहायचं. 4 कोणाचा वर्ग होता 2चा म्हणून बाहेर लिहिताना 2 लिहायचं. मग आता या कर्णी चिन्हात 52चं रूपांतरण असं झालं 2 कर्णी चिन्हात 13 आणि दुसरी कर्णी दिलेली होती 5 कर्णी चिन्हात 13. मग आता आपण तुलना करणार आहोत की कर्णिस्थ संख्या सारखी आहे का आहे. कर्णीची कोटी सारखी आहे का आहे. म्हणून ही जोडी सजातीय करणी आहे. जर असं रूपांतरण होणार नाही म्हणजे 13 जरी आला आणि इथे जर कोटी 2 नाही आली इथे कोटी 3 आली तरी तुम्ही त्याला विजातीय करणी म्हणणार आहात. सजातीय करणी असण्यासाठी 2 महत्वाच्या अटी आहेत. कर्णिस्थ संख्या सारखी पाहिजे आणि कोटी पण सारखी पाहिजे तरच त्या जोडीला सजातीय करणी म्हटलं जातं. कळालं? आपण पुढचं दुसरं उदाहरण बघूया. त्याच प्रकारातलं दुसरं उदाहरण. कर्णी चिन्हात 68 5 कर्णी चिन्हात 3 ही जोडी आहे की नाही आपल्याला ओळखायची आहे. आता याला तर काही अजून सोपं होणार नाही कारण फक्त 3 आहे त्याला तसंच ठेवा. हा जो थोडासा मोठा दिसतोय ना त्याला सोपं करूया आपण. कर्णी चिन्हात 68 कर्णी चिन्हात 68 ची अशी फोड करता येईल का तुम्हाला ज्याच्यामध्ये एक संख्या 3 पाहिजे. कोणत्या संख्येच्या तिसऱ्या पाड्यामध्ये 68 येतो? करता येईल तर सांगा.
एक संख्या वर्ग पाहिजे आणि एक संख्या आपली ही पाहिजे. असं जास्त जर समजत नसेल तर तुम्ही काय करू शकता, 68ला 3ने भागून बघा, जातो का? 3 दुने 6, 3 दुने 6, उरला 2, 3 परत 3 चोक 12, 3 सक 18. हा म्हणजे 3ने पूर्ण भाग जात नाहीये म्हणून ते येणार नाही. दुसरं करा, 68 असं येऊ शकतं 2 गुणिले, आता ही समसंख्या आहे म्हणजे 2ने फोड तुम्ही करू शकता. 68 याला 2ने भागा, 2 त्रिक 6, 2 चोक 8, 34 दुने 68 येतात. 34 कोणाच्या पाड्यात आहे? कोणाच्याच नाही. 34 17च्या पाड्यात, बरोबर. 17च्या पाड्यात 34 केव्हा येतो? 17 दुने 34. अगदी बरोबर. मग तू असं लिहू शकतो 2 गुणिले 2 गुणिले 17 म्हणजेच 17 गुणिले 4 ही त्याची मॅक्झिमम फोड झाली. 17च्या पाड्यातच 34 आला, ही फोड झाली. आता याचं रूपांतरण कसं होईल बाहेर लिखताना? 4 हा 2चा वर्ग झाला, 2 कलमी चिन्हात 17, हे त्याचं सोपं रूप झालं. आणि दुसरं आहे 5 कलमी चिन्हात 3. आता याची आणि याची आपल्याला तुलना करायची आहे, सारखे आहेत का? इथे किती आहे कर्णी चिन्हामध्ये? 17. इथे किती आहे? 3. नाही जमत. इथे कर्णी चिन्हाच्या बाहेर 2 आहे, इथे 2 आहे, म्हणजे कोटी सारखी आहे पण कर्णीस्थ संख्या सारखी नाहीये. इथे 3 आपल्याला कुठेच मिळाला नाहीये. 3 पाहिजे होतं आपल्याकडे. मग आता कर्णीस्थ संख्या जर वेगळी आहे तर याला काय म्हणायचं? विजातीय कर्णी म्हणायचं. विजातीय. कळालं का? बघा इथे फोड केल्यावर 13 मिळाला होता. 13 13 आणि कोटी 2 2 सजातीय झाले. इथे फोड केल्यावर कोटी सारखी मिळाली पण कर्णिस्थ संख्या सारखी मिळाली नाही आपल्याला. इथे 17 मिळाला, इथे 3 आहे, त्याच्यामुळे कर्णिस्थ संख्या वेगळ्या आहेत म्हणून ही काय झाली? विजातीय कर्णी. कळालं का? 2 उदाहरणांमधून कळतंय का?